काय रे? काय? तुम्ही दोघच कुठे गेलो होता हिंडाला? हो बरं मी काय म्हणतो, असं काहीतरी हादरल्यासारखं जाणवलं का तुम्हाला? हा ना, आम्हाला पण जाणवलं. तुम्हाला जाणवलं का? आता मी रखुमाशी तेच बोलत होतो. मला काय वाटतं माहितीये का नारायण, त्या पुस्तकाच्या मागं लागलेली, कुहूला पळवून नेणारी, श्लोकला त्रास देणारी जी माणसं आहेत ना, तीच हादरली असतील. हो पण श्लोक, एक गोष्ट मात्र तो चांगली केलीस आज. आज लग्न करून त्या सगळ्यांना उत्तर दिलीस, म्हणून सगळे हादरले असणार आहेत. अरे जाड्या, तू काय वाहवत जातोयस का? जमीन हादरली काहीतरी आपलं. बरं चला ते सगळं राहू दे. आता शुभ कार्य संपन्न झालेलं आहे, तेव्हा तुम्ही दोघं सगळ्यांचं तोंड गोड करा बघू. हे घ्या, लाडू द्या सगळ्यांना. चला. दादा आधी तुम्हाला. दादा, आईचा विरोध असताना तुम्ही आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला. थँक्यू. नमस्कार करतो. सुखी राहा. हो नाही नाही नाही. अरे तूच लग्न लावून दिलंयस ना आमचं, मग तुझे आशीर्वाद हवेत आम्हाला. शुभम भवतु. आता दोघांनी मिळून छान त्या पुस्तकाचं रहस्य सोडवा आणि घराण्याचा उद्धार करा. या. आधी पाया. तू नाही म्हणालास तरी तुझ्या पाया पडणार. अरे अरे वा. अरे नको. काय? कुहू, याची सगळी लगाम मी आता तुझ्या हातात देतोय. याचा हट्टी स्वभाव, याचा तिरकस स्वभाव नाही झेपत आता मला. हे सगळं तू सांभाळायचंच बरं का आता.